नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगाचा रस्सा। ही भाजी खाल्ली की बोट चाटत बसाल। शेवग्याच्या शेंगाचा झणझणीत रस्सा भाजी उन्हाळ्यात हलकी पण चविष्ट भाजी तुम्हाला हवी आहे का? तर ही भाजी एकदम बेस्ट आहे आणि बनवायला ही खूप सोपी आहे। लगेच तयार होणारी ही रेसिपी आहे। तर त्यासाठी इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत। तर दोन शेवग्याच्या शेंगा धुवून घेतल्या आहेत आणि त्याला अशा प्रकारे आपण सोलून घेणार आहोत आणि त्याच्यावरची साल आपण अशी थोडी थोडी काढून घेणार आहोत। अशाच प्रकारे आता आपण सर्व शेंगा चिरून घेऊया। वाटणाची तयारी करून घेऊ। एक कांदा चिरून घेतला आहे, लसूण, कोथिंबीर, तीळ आणि खोबरं घेतलेलं आहे। एक तवा ठेवून घेऊया, त्यावर एक चमचा तेल घालून घेऊया। तर आता आपण कांदा चांगला भाजून घेऊया। तर कांदा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटासाठी कांदा आपण तेलामध्ये परतून घेऊया। नंतर आता त्यामध्ये आपण लसूण आणि आलंही परतून घेणार आहोत। लसूण आणि आल्याचा थोडा थोडा कच्चापणा जाऊपर्यंत यामध्ये आपण त्याला परतून घ्यायचं आहे। तर बघा हे किती मस्त असं परतून तयार आहे। तर त्याला एका भांड्यामध्ये काढून घ्या। नंतर आता आपण त्यामध्ये सुकं खोबरं आणि तीळ भाजून घेणार आहोत। तर सुकं खोबरं थोडंसं ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे, त्यामध्ये थोडंसं तीळ घालून घेऊया। तीळ घातल्याने आपल्या भाजीला एकदम घट्टपणा येतो आणि भाजी खूप छान होते। तर आता हे चांगलं भाजलं गेलं आहे, काढून घेऊया आणि आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर अशी तव्यामध्ये घातल्यामुळे त्यातील सर्व तेल शोषून घेते। तर बघा तव्यातील सर्व तेल निघून गेलेलं आहे आणि कोथिंबीर थोडीशी भाजून घेतली। नंतर आता हे वाटण आपण मिक्सरच्या जारमध्ये घालून चांगलं वाटून घेऊया। थोडंसं पाणी घालून फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। तर बघा आपण चिरून घेतलेल्या शेंगा पाण्यात ठेवल्या होत्या। नंतर आता इथे आपण कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया आणि ते तेल गरम झालं की त्यामध्ये आपण करून घेतलेलं वाटण घालून घेणार आहोत। तर सर्व वाटण यामध्ये घालून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटासाठी याला आपण चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत। आता यामध्ये इथे मी घरगुती काळं तिखट घालून घेतलेलं आहे, 1 चमचा धने पावडर घालून घेतली आहे, अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे। नंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे। तर हे आता वाटणात चांगलं मिक्स करून घेऊया। मसाल्यामधून चांगलं तेल बाहेर पडू द्यायचं आहे। बघा इथे मस्त असे मसाले परतून झालेले आहेत। तर आता आपण चिरून घेतलेल्या शेंगा यामध्ये घालून घेऊया। तर आता यामध्ये 4 ते 5 मिनिटासाठी आपण शेंगा परतून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटांनी यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत। गरम पाणी घालून घ्यायचं आहे। तर तुम्हाला किती भाजी पाहिजे आहे, किती रस्सा पाहिजे आहे तेवढंच पाणी घाला। तर मी इथे 2 ग्लास गरम पाणी घालून घेतलं आहे। आता इथं आपण या रश्श्याला चांगली उकळी फुटू देणार आहोत। रस्सा चांगला उकळला की याला कमी गॅसवर 10 मिनिटं शिजू घालायचं आहे। यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण रस्सा चांगला 5 ते 6 मिनिटासाठी कमी गॅसवर चांगला शिजू द्यायचा आहे, जेणेकरून शेंगा चांगल्या शिजल्या जातात। बघा आपण 5 ते 6 मिनिटासाठी चांगला रस्सा शिजवून घेतलेला आहे। तर आपली इथं भाजी चांगली तयार झालेली आहे। एकदम घट्ट असा रस्सा आणि मस्त तरीही आलेली आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।